नमस्कार. सगळ्यांना आवाज येत असेल. सगळ्यांना नमस्कार. जय महाराष्ट्र. सस्नेही नमस्कार. आज फेसबुक लाईव्ह जाण्याचा सगळ्यांना उद्देश माहिती आहे. शिक्षकांच्या अनेक प्रश्नांसाठी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमाने तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. सगळ्यांना आवाज येत असेलच माझा. अनेक मुद्दे आहेत की शिक्षकांच्या बाबतीत आपण बघतोय की रोज शिक्षकांवर अन्याय होत आहे. तर त्या शिक्षकांच्या बाबतीत आज आपण फेसबुक लाईव्ह येण्याचा उद्देश हा शिक्षकांच्या प्रश्नांच्या शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत, पण आज आपण महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलणार आहोत. महत्त्वाच्या प्रश्नांच्या बाबतीत नेमकं काय होत आहे आणि शासनाकडून अपेक्षा आपण ज्या व्यक्त केलेल्या आहेत, शासन कशा पद्धतीने आपली निराशा करत आहेत, ह्या संदर्भात आज खरं आपण फेसबुक लाईव्ह आलेलो आहोत. अनेक दिवसापासून गेल्या 2 फेब्रुवारी 2024चा जो शासन GR बघितला, नंतर आझाद मैदानावरचा जो विनाअनुदानित शिक्षकांचं आंदोलन बघितलं, तर विचार केला होता की नक्कीच 2 फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयावर आपले प्रतिनिधी कोणत्या न कोणत्या प्रकारे प्रतिक्रिया देतील याची अपेक्षा होती. पण तसं होताना दिसलं नाही. तब्बल आज 11 तारीख, 9 दिवस उलटूनही 8-10 दिवस उलटूनही कोणीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. म्हणून आज खरं फेसबुक लाईव्ह जावं लागलं. 2 फेब्रुवारी 2024चा शासन GR. अनेक शिक्षकांनी मला फोन केले की ताई, तो शासन GRात शिक्षकांचा उल्लेख नाही, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उल्लेख नाही. त्यावर मी विचार केला की नक्कीच आपले प्रतिनिधी त्या बाबतीत शिक्षण मंत्री साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना नक्कीच जाब विचारतील अशी अपेक्षा होती. पण तसं होताना दिसलं नाही. म्हणून फेसबुक लाईव्ह यावं लागलं. आपण 2 फेब्रुवारी 2024चा शासन GR प्रत्येक शिक्षक बाबांनी बघितला असेल. 2 फेब्रुवारी 2024चा जो शासन GR आहे, त्यात जे 2005 पूर्वी जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून वेळोवेळी आंदोलनं करत होते, उपोषणं करत होते, पायी दिंडी काढत होते, शासन दरबारी पाठपुरावा करत होते आणि वाटलं होतं की आपल्याला आता पेन्शन मिळणारच. 5 पूर्वी जे अंशतः अनुदानित शिक्षक व कर्मचारी होते त्यांना पूर्णतः खात्री पटली होती की आता आपल्याला पेन्शन मिळणारच. पण ज्या वेळेला 2 फेब्रुवारी 2024चा जो शासन GR हातात पडला, त्यावेळेला त्या शासन GR मध्ये शिक्षकांना पूर्णतः वगळण्यात आलेला आहे. शिक्षकांना जुनी पेन्शन योजना, या GR मधून शिक्षकांना ती जुनी पेन्शन योजना देण्यात आलेली नाही. 35,000 शिक्षक याच्यात होते. 35,000पैकी माझे शिक्षक भाऊ हे सोडून गेलेले होते, शिक्षक भाऊ बहिणी सोडून गेले होते. 26,000 शिक्षक फक्त यात राहिलेले होते. पण त्या शासन GR मध्ये याच्यात 2005 पूर्वी ज्याची जाहिरात आहे, ज्यांची आधी सूचना निघालेली आहे, अशा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तो शासन GR काढलेला आहे. खरी सगळ्यात मागणी आणि खरं आंदोलन हा माझा शिक्षक हे आंदोलन आणि उपोषण करत होता, पण त्यांना ते देण्यात आलेलं नाही. त्यांचा एक चकार शब्दही त्या शासन GR मध्ये टाकण्यात आलेला नाही. मी शासन दरबारी मागेच पत्र दिलं होतं शिक्षण मंत्रींना की आम्हाला तो शासन GR रद्द करून त्यात अंशतः विनाअनुदानित म्हणजे निमशासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा 2005 पूर्वी लागलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा पेन्शन योजना लागू करण्यात यावी असा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा त्यात उल्लेख व्हावा असं मागणी केली. पण तब्बल 10 दिवस उलटूनही शिक्षण मंत्र्यांनी त्याकडे लक्ष सुद्धा दिलं नाही. म्हणजे आपल्याला यात पेन्शन मिळाली नाही. येणाऱ्या मार्च पासून आचारसंहिता लागणार आहे. आपले प्रतिनिधी म्हटले आम्ही कोर्टात जातोय, आम्ही इथे जातोय, आम्ही तिथे जातोय, पाठपुरावा करतोय. 6 वर्षापासून 12 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय आणि शिक्षकांचे सगळे प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नात आहोत. पण शेवटचं अधिवेशन येऊन टपलं तरी सुद्धा 5 पूर्वी ही शिक्षकांची जुनी पेन्शनची मागणी होती, ती सुद्धा पूर्ण करू शकले नाहीत. शासन GR निघाला, जखमांवर मीठ चोळण्याचं काम केलं. अंशतः अनुदानित शिक्षकांना
शिक्षकांचीच सगळ्यात मोठी संख्या होती आणि शिक्षकांचेच आंदोलन चालू होते. त्यांना ती पेन्शन योजना लागू झाली पाहिजे होती, ते मात्र त्यांना लागू झाली नाही. म्हणजे शिक्षकांना पुन्हा एकदा शिक्षकांवर या GR मधून अन्याय करण्यात आलेला आहे. शिक्षकांवर अन्याय मात्र या ठिकाणी झालेला आहे. येणाऱ्या काळात त्यासाठी आंदोलन करण्यात येतील. मात्र आम्हाला 5 पूर्वी जे शिक्षक होते त्यांना तर पेन्शन हवीच आहे, त्यांचा या शासन GR मध्ये उल्लेख करण्यात यावा. आणि तसंच 5 नंतर लागलेल्या शिक्षकांना अनेक मोठी संख्या कर्मचाऱ्यांची, शिक्षकांची 5 नंतर लागलेली जुनी पेन्शनसाठी तुम्ही सगळ्यांनी अनेक याच्या माध्यमाने बघितलं. मी धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे दिल्लीमध्ये गेल्या 4 दिवस थांबली आणि त्यांची भेट मागितली. त्यांना निवेदन दिलं की 5 नंतर लागलेल्यांना कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. पण त्यांच्या याच्याने वागण्याने एकंदरीत दिसून आलं की ते ह्या मानसिकतेत नाहीत की आपल्याला जुनी पेन्शन योजना लागू होणार, देण्यास त्यांची मानसिकता अजिबात नाही. म्हणून ह्या सगळ्या प्रश्नांबाबतीत मी माझ्या प्रतिनिधींना एक विचारू इच्छिते की तुम्ही नेमकं मग आम्हाला पेन्शन देणार आहात की नाही, हा एक आम्हाला प्रश्नचिन्ह आहे. तुम्ही फक्त निवडणुका आल्यात की काहीतरी थोड्याशा गोष्टींसाठी आम्हाला दाखवून फक्त त्याच्याने मतं मिळवणार आहात का, एक मोठा प्रश्न माझा तुमच्या समोर आहे. आणि शिक्षक भावा बहिणींना पण एक विचारणं आहे की आपल्याला जुनी पेन्शन हवी असेल तर नक्कीच आपण सगळ्यांनी आता आंदोलनं हे करण्याशिवाय पर्याय नाही. कारण की आपल्याला 2 फेब्रुवारीच्या शासन GR मध्ये पूर्णतः म्हणजे शेवटच्या क्षणाला आपलं काम आलेलं होतं. पूर्णतः तिथून आपल्याला कुठेच रिलीफ मिळाला नाही. आपल्यावर त्या शासन GR मध्ये अन्याय झाला. तर 5 नंतरचा तर पेन्शनचा प्रश्न फार दूरची गोष्ट आहे. म्हणून आपल्याला आंदोलन, उपोषण, आचारसंहिता लागण्याच्या आज जर शासनाने दिलं तर ठीक आहे, नाही तर आपण सगळ्यांनी तो विचार केला पाहिजे. नंतरचा विषय आहे पवित्र पोर्टल पदभरती. पवित्र पोर्टलची पदभरती सुरू केली. तुम्ही सगळ्या मी आपण बघितली. मार्च महिन्यात आचारसंहिता लागते. पोर्टलमध्ये माझ्या शिक्षकांना 24,000 पदं आहेत. म्हणून भावी शिक्षकांनी अर्ज केले, 400 रुपये फीस भरली. आता नोकरी मिळणार या अपेक्षेने त्यांनी फीस भरली आणि आचारसंहिता लागल्यावर मात्र त्यांना कुठेतरी थांबवण्यात येऊ नये एवढी मात्र विनंती आहे. की हे पवित्र पोर्टलचं काम एक तर संस्था चालकांना पदभरती करू दिली नाही. गेल्या 2017 पासून तर 24 पर्यंत म्हणजे 7 वर्षापासून अक्षरशः शाळा विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक नाही. 12-15 शिक्षक असणाऱ्या संच मान्यतेत फक्त 2 शिक्षक कार्यरत आहे. म्हणजे गुणवत्ता पूर्ण ढासळण्याचं काम महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे. तरी पण माझा शिक्षक 2 शिक्षक हे काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. पवित्र पोर्टलद्वारे पदभरती सुरू केली. मात्र या 8 दिवसाचं थोतांड मात्र दाखवलं जाईल आणि पवित्र पोर्टलची भरती होते की नाही होते याच्यावर सुद्धा मला प्रश्नचिन्ह आहे. म्हणून मी आता एकच की तुम्ही पवित्र पोर्टलद्वारे तरी भरती करा, नाहीतर आम्हाला संस्था चालकांना तुमचं सरकार संपायच्या आधी तरी संस्था चालकांना ते निर्णय देण्यास हे करा. मी त्या दिवशी पण आता आयुक्त साहेबांना भेटली. आपले अनेक भावी शिक्षक तिथे होते. त्यांना घेऊन आयुक्त साहेबांची भेट घालून दिली की जे स्वातंत्र्य सैनिक आहेत, याचे आपले अणुकंपाचे आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत, यांच्यासाठी ज्या 30% आरक्षणाच्या जागा आहेत त्या जागा भरती झाल्या पाहिजेत. पण जर ते 30% जर उमेदवार भेटत नसतील तर किमान आमचे जे रेग्युलरचे आहेत, जे जनरलचे आहेत, त्यांना तरी त्याच्यात संधी द्यावीत अशी विनंती केली. त्यांनी हो मान्य केलेलं आहे की आमचं ते विचाराधीन आहे. पण पदभरती ही जास्तीत जास्त युद्ध पातळीवर काम करून ही 28 ते 29 फेब्रुवारीपर्यंत पदभरती झाली पाहिजे. आता शासन काय करतं की म्हणजे इकडे म्हण आहे की निवतं तर दिलं जातं पण खाल्ल्याशिवाय ते निवतं खरं समजू नये असं आम्हाला वाटतं. काय होतं त्याच्याकडेही लक्ष लागलेलं आहे. तसंच आपण प्रस्तावित वाढीव पदं 296 लोकांची यादी लागली. यादी मंत्रालय स्तरावरून त्यांना यादी लागून 296 लोकांची 300च्या आसपास लोकांचं काम झालेलं आहे. पण 1253ची यादी असताना फक्त काही लोकांची यादी लावण्यात आली. बाकीच्या शिक्षकांची गेल्या 15 ते 20 वर्षापासून प्रस्तावित वाढीव पदावर काम करत आहेत. त्यांचा अप्रूव्हल नाही, कोणती मान्यता नाही. 4 दिवसापूर्वी जेव्हा पुण्याला गेली
त्यावेळेला माननीय सूर्यवंशी साहेब शिक्षण संचालक यांच्या कॅबिनमध्ये बसून ती यादी तयार करण्याचं काम केलं, पण तरी सुद्धा उडवाउडवीचे उत्तरं दिले जात आहेत. ती यादी मंत्रालय स्तरावर पोहोचेल आजच असं सांगण्यात आलं होतं, पण ती अद्यापही मंत्रालय स्तरावर पोहोचली नाही. पण ती यादी पोहोचली पाहिजे, नाही तर शासनाला याच्या येणाऱ्या काळात जर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या नाही तर याचं उत्तर आम्ही शिक्षक तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र नक्की. तसंच 1 डिसेंबरचा रोजीचा शासन जी आर 1 डिसेंबरचा शासन जी आरच्या विरुद्ध कोर्टात गेलो होतो. त्यात निकाल लागला की 1 डिसेंबर चा जो शासन जी आर आहे तो रद्द करून जे विनाअनुदानित शाळेवर काम करत होते त्या संस्थेत अनुदानितकडे त्यांचा प्रस्ताव प्रलंबित असताना शासनाने अचानक 1 डिसेंबरला शासन जी आर काढला की यापुढे विनाअनुदानितकडून अनुदानितला जाता येणार नाही. पण ज्या जागा या 2017 पूर्वीच्या रिक्त होत्या त्या जागांवर सुद्धा जाता येणार नाही असं शासन जी आर शासनाने काढला. त्याच्या अगेन्स्ट आम्ही कोर्टात गेलो. कोर्टाचा निकाल लागल्यावर सुद्धा शासन मात्र तो कोर्टाचा निकाल सुद्धा मान्य करायला तयार होत नाही आणि माझ्या शिक्षकांना पुन्हा तिथे या अन्यायाला सामोरे जावे लागत आहे. मी स्वतः अनेक शिक्षण अधिकाऱ्यांना फोन केले, डिवायडींकडे पुण्याला माहिती मागवली. पुणे स्तरावरती माहिती जमा झाली, पण मंत्रालय स्तरावर अजून सुद्धा माननीय शिक्षण मंत्री त्याच्यावर निर्णय देत नाहीत. म्हणजे शिक्षण मंत्रींना कोणतेच कामं करायचे नाहीत असं यामधून दिसून आलं. पण आता त्या सगळी माहिती मंत्रालय स्तरावर आहे. शिक्षण मंत्र्यांनी ठरवलं तर 1 तासात 1 डिसेंबरचा शासन जी आरचं रद्द झालेला आहे, कोर्टाचा निकाल लागलेला आहे. मात्र शिक्षण अधिकाऱ्यांना मान्यता देण्याची परवानगी नाही, म्हणून तो प्रश्नही अगदी छोट्याशा कारणासाठी प्रलंबित आहे. मग मी माझ्या प्रतिनिधींना हेच म्हणणं आहे की तुम्ही त्याकडे सुद्धा लक्ष कोणी दिलं नाही. तो एक विषय असतानाच अद्यापही काही शाळा आधीचा शासन जी आर जेव्हा 13 सप्टेंबर 2019ला निघाला 1628 या शाळा पात्र झाल्या. 1-2 जुलैचा शासन जी आर निघाला. त्यावेळेला मात्र शासन जी आर निघाला की लगेच शिक्षकांना अनुदान मिळालं. अनुदान तर शिक्षकांना कुठेही तपासणीला सामोरे न जाता त्या शिक्षकांना मागील सरकारच्या काळात त्या शिक्षकांना ज्यावेळेला माननीय वर्षाताई गायकवाड या शिक्षण मंत्री असताना त्यावेळी सुद्धा कोणत्याही पद्धतीने सामोरे जावं लागलं नाही. डायरेक्टली शासनाने निधी डिक्लेअर केला. शासनानेही दाखवलं की आम्ही 1160 कोटीचं बंपर निधी दिला. पण तो निधी किती आडकाठ्या लावून किती चाचकाठी लावून आम्हाला देण्यात आला ते सुद्धा मी आता पुढच्या ह्याच्यात दाखवणारच आहे. पण त्यावेळेला डायरेक्ट 1-2 जुलैला 1628ला 13 सप्टेंबरच्या वेळेला डायरेक्ट शासन जी आर निघाला की ज्या वेळेला मागच्या वेळेस 60% 20% दिलं तर ते डायरेक्टली शिक्षकांच्या खात्यावर ज्या वर्षाची संच मान्यता बघून शिक्षकांच्या खात्यावर तो निधी पडला. पण ह्या वेळेच्या शासनाने काय केलं, निधी दिला. 6 फेब्रुवारी 2023ला शासन जी आर आंदोलन करेल म्हणून शासन जी आर निघाला. 2 फेब्रुवारीला निकाल लागल्यावर 4 फेब्रुवारीला शासनाला आझाद मैदानाचं निवेदन दिलं. परमिशन काढायला गेली तर 6 फेब्रुवारीला एक शासन जी आर काढला. त्या शासन जी आर मध्ये शासनाने निधी दिला, अनुदान दिलं, दाखवलं. मात्र काही शाळांना माझ्या मताने फक्त 60% शाळांना त्याचा फायदा झाला. 40% शाळा मात्र वगळण्यात आल्या. 30 नोव्हेंबर पर्यंतची पटसंख्या, नंतर आधी एप्रिल मग नोव्हेंबर पर्यंत आले. 30 नोव्हेंबर 2022-23 ची पटसंख्या बघून त्यांना अनुदान देण्यात येईल. एक जरी मुलगा त्यावेळेला आधार लिंकिंग पासून राहिला असेल किंवा पटसंख्या ऑनलाईनला दाखवता आला नाही तर माझा एक शिक्षक भाऊ याच्यामधून पगारापासून वंचित राहिला, पुढच्या टप्प्यापासून वंचित राहिला. म्हणजे खाली इम्प्लिमेंट वेगळ्याच झाले शिक्षण अधिकारी कार्यालयात आणि नाशिकला वेगळ्या म्हणजे डिवायडी कार्यालयात वेगळ्याच झाल्या आणि पुण्यात जी आर संदर्भात वेगळ्याच इम्प्लिमेंट झाल्या. ज्याची संच मान्यतेत एक पद जरी कमी दिसलं तरी 3च पदं दिसत आहेत, पटसंख्या कमी म्हणून त्याला अनुदान दिलं नाही. 6 मुद्दे पूर्ण करत 11 मुद्द्यांपैकी 6 मुद्दे पूर्ण केले तरी सुद्धा ज्युनियर कॉलेजचं असेल
किंवा माध्यमिकचं असेल तरी सुद्धा DYD लेवलला फेऱ्या मारून मारून माझा शिक्षक हा बेजार झाला, तरी सुद्धा त्यांना म्हणण्यात आलं की FIR आहे, हे आहे, जावक जुळत नाही, ते जुळत नाही, म्हणून अद्यापही गेले 1 वर्ष झाला तरी सुद्धा त्या शिक्षकांना या अनुदानापासून वंचित राहावं लागलं. मग शासनाने आत्ता किमान जानेवारीची तरी पटसंख्या धरत त्यांना अनुदान देण्यात यावं. तसेच अजून आपण बघितलं तर नंतर अनेक विषय आपण त्याच्याकडे वळणार आहोत. विना अनुदानित शिक्षकांना आपण आझाद मैदानावर 3 जानेवारी 2024 पासून आपले शिक्षक भाऊ या आझाद मैदानावर बसलेले आहेत. मी ज्या वेळेला 8 नोव्हेंबरला अंबादास दानवे साहेबांनी 2023ला आझाद मैदानावर जेव्हा शिक्षक बसलेले होते त्यावेळेला विरोधी पक्षनेते आदरणीय अंबादास दानवे साहेब आझाद मैदानावर आहे. आत्ताचे शिक्षण मंत्र्यांना थोडासा घाम फुटला की नाही, विरोधी पक्षनेते पोहोचले, शिवसेना पोहोचली म्हणजे नक्कीच आता काहीतरी वादळ येणार. यांची साथ शिक्षकांना मिळाल्यावर नक्कीच शिवसेना उतरल्यामुळे विरोधी पक्षनेते आल्यामुळे शिक्षण मंत्रींना एक सत्सद विवेक बुद्धी शिक्षण मंत्रींची जागृत झाली आणि आदरणीय शिक्षण मंत्री आझाद मैदानावर दुसऱ्या दिवशी पोहोचले. आनंद आहे, स्वागत केलं आम्ही सगळ्यांनी, आनंद वाटला. ज्या शिष्टमंडळाला 16 दिवस भेट देण्यास शिक्षण मंत्रींना वेळ मिळाला नाही ते शिक्षण मंत्री आझाद मैदानावर पोहोचले. आम्हालाही स्वागत वाटलं, अभिमान वाटला. पण शिक्षण मंत्रींनी एक पत्र दिलं. पत्रात म्हटलं की मी पुढचा टप्पा द्यायला तयार आहे, आंदोलन स्थगित करावं. परत आनंद झाला की शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ आमची दखल घेत आम्हाला 20%चं 40%, 40%चं 60%, 60%चं 80% मिळालं. त्यांचं आम्ही स्वागत केलं, सगळीकडे उत्सव साजरा केला. शिक्षण मंत्र्यांचे आभार मानले, मुख्यमंत्रींचे आभार मानले, उपमुख्यमंत्रींचे आभार मानले. आम्हाला टप्पा मिळाला, त्याविषयी आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जो आम्हाला अनुदान देईल तो आमच्यासाठी खरा शासन असेल, खरं सरकार असेल, खरं पक्ष असेल असं आम्हाला वाटलं आणि आम्ही आनंद साजरा केला. विरोधी पक्षनेते आल्यानंतर का असेना पण आम्हाला मिळालं, त्याच्यात आम्हाला आनंद वाटला. पण नागपूर अधिवेशनात मी आधीच म्हटली न्यूतं दिलं जातं पण खाल्ल्याशिवाय ते खरं समजू नये. शिक्षण मंत्र्यांनी चक्क म्हटले की मी हा टप्पा देण्यास तुम्हाला तयार नाही. म्हणजे इकडे शिक्षण मंत्री म्हणतात आझाद मैदानावर येतात, पहिल्या महिन्यात आझाद मैदानावर येतात, पुढचा टप्पा देण्यास तयार असतात, पत्र देतात. तेच शिक्षण मंत्री अधिवेशनात म्हणतात की मी देण्यास तयार नाही. म्हणजे तुम्हाला नेमकं करायचं काय आहे हे तुम्ही स्वतःच ठरवलेलं नव्हतं की तुम्ही आदरणीय तुमच्या पक्षातल्या लोकांना विचारलेलं नव्हतं हे आम्हाला कळत नाही. आम्ही शिक्षक फक्त लेखणी, खडू, फळा एवढं आम्हाला समजतं, गुणवत्ता टिकवणं आम्हाला शिक्षक वर्गाला समजतं, पण आम्ही तुमच्या खेळ समजू शकलो नाही. म्हणून आम्ही नोव्हेंबर महिन्यात आंदोलन स्थगित केलं. मग तुम्ही दिला नाही, तुम्ही तुमचा शब्द पाळला नाही, तुम्ही फक्त खोटे आश्वासनावर आम्हाला आंदोलन मागे घ्यावं लागलं. म्हणून 3 जानेवारीला समन्वय संघाच्या माध्यमाने कुलकर्णी सर, ज्ञानेश चव्हाण सर, अनेक शेळके सर असतील, अनेक जणांनी, खैरे सर, अनेक जणांनी आंदोलनाच्या पावित्र्यात पुन्हा एकदा येण्याचं ठरवलं. 3 जानेवारीला आंदोलन सुरू झालं. 3 जानेवारीपासून तर तब्बल 1 महिना शिक्षण मंत्र्यांना आझाद मैदानाच्या शिष्टमंडळाला भेटण्याची सुद्धा इच्छा झाली नाही किंवा वेळच मिळाला नाही. ते इतके बिझी होते की त्यांना वेळ सुद्धा मिळाला नाही. आणि त्याचबरोबर आपल्या प्रतिनिधींनी पण त्यांनी त्यांच्या प्रचारात वेळ म्हणजे त्यांचा आझाद मैदानावर किंवा मुंबईला किंवा पुण्याला येऊन पाठपुरावा करण्यात त्यांचा वेळ गेला असता. कारण की इलेक्शन जवळ आहे म्हणून त्यांना इकडे येणं गरजेचं होतं. ते त्यांच्या पद्धतीने, कारण की संक्रांत होती म्हणून त्यांना संक्रांती गाठणं गरजेचं होतं, म्हणून त्यांनी इकडे थांबणं पसंत केलं. पण आझाद मैदानावर येणं त्यांना वेळ मिळाला नाही. म्हणून त्यांनी सांगितलं नसेल शिक्षण मंत्र्यांना की आझाद मैदानावर एक मोठा 63,000 शिक्षकांचा शिक्षक हा टाव फोडत आहेत, त्यांना अनुदान हवं आहे हे त्यांना सांगण्याची वेळ त्यांना मिळाली नाही. कारण की ते बिझी होते, इकडे फिरण्यात ते बिझी होते.
त्यांना वेगवेगळ्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या म्हणून ते इकडेच होते, म्हणून तिकडचा प्रश्न त्यांना आझाद मैदानाचा प्रश्न दिसला नसावा, म्हणून आझाद मैदानावर आंदोलन चालू आहे हेच शिक्षण मंत्र्यांना माहिती नव्हतं. शिक्षण मंत्र्यांना माहिती नव्हतं असं शिक्षण मंत्री म्हणतात की तुम्ही आंदोलन स्थगित केलं, असं मला वाटलं. कारण की जरांगे पाटील साहेबांनी याच्यात मध्यस्थी करत आमची बैठक लावून दिली. मुख्यमंत्री साहेबांकडून शिक्षण मंत्री साहेबांकडे चर्नी रोडला बैठक लागली. बैठकीत तोपर्यंत तर 1 महिना शिक्षण मंत्रींना पण आणि प्रतिनिधींना पण सांगायला वेळ मिळाला नाही. शिक्षण मंत्रींनी सुद्धा विचार केला नाही की आझाद मैदानावर बसणाऱ्या शिक्षकांचा मी मंत्री आहे, आझाद मैदानावर बसणाऱ्या शिक्षकांचे मी आमदार आहे. याच्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही. त्यांना वेळ मिळाला तो चर्नी रोडला मीटिंगला. त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो की तुम्हाला किमान तेवढा तरी वेळ मिळाला की माझ्या शिक्षकांचा अंत बघण्याच्या आधी तुम्हाला तेवढा वेळ मिळाला. आनंद वाटला होता की तुम्ही त्याच्यावर काहीतरी तोडगा काढणार. पण शिक्षण मंत्रींनी आरेरावी भाषेत एकच उत्तर दिलं. शिक्षण मंत्र्यांचा एक विषय याच्यात आहे की शिक्षण मंत्र्यांनी त्रुटीतल्या शाळा ज्या होत्या, त्रुटीतल्या शाळा नेहमी एकच असतं की तोडो फोडो राज्य करो, आणि आमच्या शिक्षकांमध्येच एकमेकांमध्ये भांडण लावणं हे प्रत्येकाची एक टेंडन्सी झालेली आहे. तो विषय असा झाला पुढे की एक त्रुटीतल्या शाळा पण यांनी जे अनुदान दिलेलं होतं त्यांना विनाकारण तपासणी लावत ज्या शाळा पात्र होत्या त्या शाळांना तोच पुढचा टप्पा देणं अनिवार्य होतं. त्याच टप्प्याला त्या पात्र झालेल्या होत्या 13 सप्टेंबरला, पण शासनाने विनाकारण त्या शाळा पात्र असताना सुद्धा गाठ रचला आणि त्या शाळांना एक टप्पा मागे ठेवत त्यांना त्याच जागेवर ठेवलं. मग माझ्या 5000 शिक्षक बाबांना वाटलं की आमचा प्रश्न सुटेल, म्हणून त्यांनी शिक्षण मंत्र्यांचे किंवा मुख्यमंत्री साहेबांच्या निकटवर्तीयांना हाताशी धरलं. निकटवर्तीयांना हाताशी धरत धनाजीरावांना हाताशी धरलं. जे धनाजीराव म्हणतात की उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी काय दिलं, पण शिक्षण मंत्र्यांचे निकटवर्तीय आझाद मैदानावर येतात, त्यांना सांगतात की शिक्षण मंत्री तुम्हाला देण्यास तयार आहेत, पण त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल. मी बोललेलो तुम्हाला सगळ्यांना कळत असावं, तुम्हाला काहीतरी करावं लागेल आणि तुम्हाला ते केल्याशिवाय शिक्षण मंत्री किंवा जे त्यांच्या पक्षातले जे लोक आहेत त्यांना आपण काहीतरी केल्याशिवाय ते देणार नाहीत असं ठरलं आणि त्यांनी त्रुटीतल्या शाळांना देण्यासाठी प्रयत्न केले. मला आनंद आहे, माझ्या त्रुटीतल्या भावांना मिळायलाच पाहिजे, कारण की त्यांच्यावर हा अन्याय झालेला आहे. त्यांना टप्पावाढ त्याच टप्पावाढ दिली पाहिजे होती, त्यांच्यावर तो अन्याय झाला. पण त्याचबरोबर तुमच्या काहीतरी धनाजीरावांसाठी तुम्ही आझाद मैदानावर येतात, काहीतरी द्या म्हणतात, तेवढ्यासाठी जर तुम्हाला पुन्हा एकदा आमच्यात जर गट पाडत असणार, आमच्यात जर तुकडे पाडत असणार आणि आमचा एका जणाला म्हणत असणार की तुम्ही थांबून घ्या किंवा त्यांना देणार नाही, का तुमच्या जवळचे निकटवर्ती तुमच्यापर्यंत पोहोचतात, काहीतरी करतात म्हणून तुम्ही त्यांना देतात आणि एका गटाला. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी काय दिलं, तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंनीच 2009ला त्यांनीच पुढाकार घेत शब्द काढला होता विना अनुदानित शिक्षकांचा. त्यांनी कोविड काळात कर्मचाऱ्यांना व्यवस्थित नियमात 1 तारखेला म्हणजे 1 तारखेला पगार दिला. मला राजकारणाचा भाग म्हणून नाही, मला शिक्षकांचा भाग म्हणून या ठिकाणी बोलायचं आहे. मी तुम्हाला राजकारणी म्हणून मी बोललीच नव्हती, पण मग त्यावेळेला त्रुटीतल्या शाळांना किमान आचारसंहिता लागायच्या आत तरी तुम्ही तुमच्या पक्षातल्या ज्या लोकांपर्यंत पोहोचलं असेल त्यांना तरी किमान सांगून त्या लोकांना ते अनुदान माझ्याच त्रुटीतल्या भावांना टप्पा तो देऊन त्यांचे फरक बिलं देण्यात यावेत, त्यांचे फरक काढून द्यावेत. पण त्याचबरोबर माझ्या जो 60चा 80 मागत आहे, पुढील टप्पा मागत आहे, त्या शिक्षकांवर पण तुम्ही अन्याय करू नये. कारण की लेकरं बाळ घेऊन, छोटे छोटे बाळ घेऊन, माझ्या माता भगिनी अगदी छोटेसे बाळ घेऊन उपोषणाला बसल्या, खायला नाहीये, रस्त्यावर झोपतायत, त्या शिक्षकांची जर तुम्ही अशी हालत करत असणार आणि त्याकडे जर तुम्हाला लक्ष द्यायचं नसेल तर तुम्हाला आम्ही येणाऱ्या काळात जे कोणी असतील, आमचे प्रतिनिधी असतील किंवा शिक्षण मंत्री असतील, तर त्यांना नक्कीच आम्ही सांगतो की जो शिक्षक तुम्हाला पिढी घडवत आहे तो शिक्षकाला माहिती आहे
की पुढचं भविष्य काय घडवायचं आहे हेही शिक्षकाला कळतं. म्हणून किमान आम्ही तुमच्याकडे 100% अनुदानाचे हकदार आहोत, पण किमान आम्हाला पुढचा टप्पा तरी तुम्ही दिला पाहिजे. नाहीतर आम्हाला माहिती आहे पुढच्या टप्प्यासाठी कोण काय इच्छा आहे, कोण काय मागत आहे हे आम्हाला माहिती, पण आमच्याकडे आता खाण्यासाठी सुद्धा पैसे नाहीयेत. आझाद मैदानावर माझ्या माता भगिनी, माझे भाऊ, माझे शिक्षक हे अगदी अंतिम टप्प्यात त्यांचा श्वास घेत आहेत. म्हणून तुम्ही जर म्हणत असणार की त्यांच्यावर कारवाया करू, त्यांना मध्ये टाकू आणि ते तुमच्यावर तर तुम्हाला नोटिसा देऊ आणि तुम्हाला सस्पेंड करू, आता आम्ही तुमच्या ह्या धमकींना घाबरणार नाहीत. आणि मी माझ्या प्रतिनिधींना सांगते, तर तुम्ही शिक्षण मंत्रींना बोलू शकत नसणार, तुम्ही जर शिक्षण मंत्रींना सांगू शकत नसणार की त्या शिक्षकांच्यावर तुम्ही कारवाया कशा करणार, जे लोकशाही आणि संविधानाच्या मार्गाने आंदोलन करत आहेत त्यांच्यावर तुम्ही कोणत्या पद्धतीने कारवाई करणार, हे जर तुम्ही सांगू शकण्याची हिंमत ठेवत नसणार तर खुर्ची खाली करावी. आम्हाला कुठेतरी आमिषांना बळी पडून तुम्हाला जर प्रत्येक वेळेला वाटत असेल, इतक्या 4 विभागांच्या निवडणुका आहेत, तुम्हाला प्रत्येक वेळेला वाटत असेल की आम्ही त्या आमिषाला बळी पडून आम्ही तुमचा जो अन्याय आमच्यावर होत आहे तो आम्ही मुख गिळून बघत राहतो, तो अजिबात बघितला जाणार नाही. आपल्याला सगळ्यांना एकच की आपण सगळ्यांनी समन्वय संघाने जे आंदोलन पुकारलेलं आहे तिथे आझाद मैदानावर सगळ्या भावांनी बहिणींनी एकजुटीने उभं राहायचं आहे ना, आपल्याला आपल्या हक्काचं अनुदान मिळवून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, एवढंच मी म्हणते. आणि दुसरं, आपण बघत आहोत जळगाव जिल्ह्याचा प्रश्न. जळगाव जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी मुजूरपणे त्यांच्या पद्धतीने समायोजन करत आहेत. त्यांच्या फायली, ज्यांच्या फायली जड झाल्या त्यांच्या फायलींचं समायोजन होतं आणि ज्यांच्या फायली जड झाल्या नाहीत त्यांच्या बाबतीत नियमबाह्य समायोजन केलं जात आहे. आणि अजून अरेरावी भाषेने शिक्षकांना माफी मागायला भाग पाडतात, पत्रकार भावांना माफी मागायला भाग पाडत आहेत. शिक्षण मंत्रींना मला सांगणं आहे, जर तुम्हाला तुमचा पगार मिळत नसेल तर तुम्ही या गोष्टी करा, कारण की तुम्हाला शासनाने पगार दिलेला आहे. मी आयुक्त साहेबांनाही याविषयी सांगितलेलं आहे, शिक्षण मंत्रींनाही मी पत्र दिलेलं आहे. जर तुमच्याने एखादे शिक्षण अधिकारी तुमच्या राज्यात जर मुजोरपणे काम करत असेल तर तुमच्याने तो सस्पेंड होत नसेल किंवा त्याची चौकशी लागत नसेल तर आम्ही शिक्षकांनी तो निर्णय आमच्या म्हणजे जो अन्याय होत आहे तो न्याय मिळवण्यासाठी आम्हाला कुठेतरी भाग पाडू नका. कारण की शिक्षण मंत्री साहेबांना विनंती आहे की जळगाव जिल्ह्यातील चौकशी नेमकी करून बघावी की तिथलं समायोजन आणि तिथे काय कारभार चालू आहे, काय मागितलं जातंय. हे जळगाव जिल्ह्यातील अनेक शिक्षक भाऊ, अनेक शिक्षक माझ्याकडे येऊन अक्षरशः रडत आहेत की ताई आम्हाला आता ज्या मूळ आस्थापनेवर आहेत तिथे पण पगार देत नाहीत, आमच्याकडे जागा असताना आम्हाला समायोजन करून दुसऱ्या शाळेत पण ऑर्डर देत नाहीत, आम्हाला मध्येच मॅडमांनी लटकून ठेवलं, आम्हाला विनाकारण त्रास दिला जातो. मी आजपर्यंत एकही अधिकाऱ्याचं नाव घेऊन वैयक्तिक कधीच टीका टिप्पणी केली नाही, पण माझ्या जर शिक्षकांच्यावर आणि येत असणार आणि माझ्या विभागाचे जर शिक्षकांना त्रास होत असेल तर मात्र तिथे जाऊन कार्यालयात जाऊन आम्हाला त्या पद्धतीने पण आम्हाला बोलता येतं आणि त्या पद्धतीने वागता येतं. म्हणून तुम्हाला याच माध्यमाने सांगते, जर नियमबाह्य समायोजन चालू आहे ते जर थांबवलं नाही तर येणाऱ्या काळात त्या शिक्षण अधिकारींना जर शिक्षण मंत्री साहेबांनी, आयुक्त साहेबांनी जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर आपण तो निर्णय आपल्या हातात, कायदा आपण हातात घेत नाही पण तो निर्णय आपण आपल्या हातात घेणार. म्हणून मी जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांना एक सांगू इच्छिते की तुम्ही घाबरून जाऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे. जरी बाकीच्यांना प्रतिनिधींना वेळ मिळत नसेल पण मी तुमच्या पाठीशी. पुणे, मुंबई, कुठेही मला महाराष्ट्रात बोलवलं, मी मतदारसंघ आणि विभाग कधीच विचार केला नाही. मी तुमच्यासाठी सदैव आणि कधीही रात्री बेरात्री बहीण म्हणून तुमच्या बरोबर आहे. आणि जळगावकडे तर मी आता बघणारच आहे, त्यांनी हे समायोजन थांबवावं, नियमात समायोजन द्यावं, फक्त कागद जड होण्याकडे लक्ष देऊ नये. तसेच मागील सुमारे 1.5 महिन्यापासून आपण बघितलं की आझाद मैदानावरील शिक्षक हे ज्या आपण 2-2 लोक, मी आताच आझाद मैदानावर बसलेली होती तेव्हा ऐकलं की 2-2 लोक शाळेतून येत आहेत, ते आपण रितसर रजा टाकून येत आहेत. ते 2 लोक शाळेवर
बाकीचे लोक शाळेवर जातात, 2 लोक तिथे येतात. म्हणजे शासनाच्या नियमबाह्य असं काम माझ्या शिक्षकांनी केलेलं नाही. ते बरोबर रुटीन प्रमाणे आझाद मैदानावर येत आहेत. म्हणून त्यांच्यावर जर कारवाया झाल्या, त्यांच्या जर नोकरींवर दगा आणला, तर मात्र शिक्षण मंत्र्यांना याचं आणि प्रतिनिधींना पण याचं उत्तर आणि याच्या परिणामांना सामोरे जावं लागेल. या शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आझाद मैदानावर मी स्वतः सुद्धा सोमवार किंवा मंगळवार पासून, सोमवारी मी शिक्षण अधिकाऱ्यांकडे जाणार आणि मंगळवार बुधवार पासून तुमच्या बरोबर उतरणार. आणि जर आम्हाला आचारसंहिते लागायच्या आत प्रतिनिधींनी तिथे आमच्या बरोबर उपोषणाला बसावं. सगळे महाराष्ट्रातले जेवढे प्रतिनिधी आहेत पदवीधर शिक्षकांचे, त्यांनी उपोषणाला मंगळवार पासून आमच्या बरोबर बसावं. तुम्हाला जर बसण्याची इच्छा नसेल तर मी सगळ्या शिक्षकांना सांगते की यांना आता यांचा घरचा रस्ता दाखवल्याशिवाय आपण थांबायचं नाही. कारण की आपल्यावर फरक बिलं नाहीत. मेडिकल बिलांसाठी 4 वर्ष भांडावं लागलं, तेव्हा मेडिकल बिलं मिळाले. ज्युनियर कॉलेजचे लोक आंदोलन करत आहेत, माध्यमिकचे विना अनुदानितचे आंदोलन करत आहेत, पेन्शनच्या लोकांना पेन्शन नाही. असे अनेक मुद्दे आमच्या असताना तुम्हाला जर प्रचार सुचत असेल तर मात्र तुम्हाला आम्ही माफ करणार नाही. तुम्ही आझाद मैदानावर सगळ्यांनी यावं. तिथे अनुदान आणि पेन्शन 5 पूर्वीच्यांना 5 नंतरच्यांना लागू करून द्यावी. तुम्हाला प्रचाराची सुद्धा गरज पडणार नाही आणि शुभांगीताई सुद्धा कधीच उभी राहणार नाही. हा तुम्हाला फेसबुकच्या लाईव्ह माध्यमाने सांगते की तुम्ही पेन्शन आणि अनुदान जर मिळवून दिलं तर शुभांगीताई कधीच उभी राहणार नाही. तुमच्या प्रचाराला मी स्वतः असेल, तुमच्या विभागात असेल, माझ्या विभागात तुमच्या बरोबर असेल. मी माझ्या विभागातून शिक्षक मतदारसंघातून माघार घेईल आणि तुमच्या बरोबर फिरेल. आणि जर पेन्शन आणि अनुदान जर 100% मिळालं नाही आचारसंहितेत, मात्र तुम्हाला आम्ही आमच्या मतदारसंघात फिरू देणार नाही. एवढं म्हणते आणि सगळ्या भावांची रजा घेते. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. जोपर्यंत शिक्षकांना अनुदान आणि पेन्शन आणि एक शिक्षक सुखी होत नाही तोपर्यंत शुभांगीताई सदैव तुमच्या पाठीशी असेल. प्रस्तावित वाढीव पद असतील, प्रत्येक गोष्टीसाठी मी तुमच्या बरोबर आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.